सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला। त्या घटनेला एकूण 70 वर्ष पूर्ण झाली आहेत। त्यामुळे शेकडो बौद्ध बांधव हा उत्सव साजरा करण्यासाठी मूर्तिजापूर शहरातील बस स्टँड नजीकच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती स्मारकाजवळ जमले होते। 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने शहरासह पंचक्रोशीतील डॉक्टर बाबासाहेबांचे शेकडो अनुयायी अभिवादन करण्यासाठी पहाटेपासून गर्दी करीत होते। तर नागपूर येथे दीक्षाभूमी येथे जाणाऱ्या अनुयायांसाठी समाजसेवक संदीप सरनाईक यांच्या वतीने भोजनाची व्यवस्था उपलब्ध करून दिली। जगात शांतता निर्माण झाली पाहिजे याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्धांचे विचार मार्गदर्शक आहे, अशी भावना बाबासाहेबांच्या अनुयायांनी यावेळी व्यक्त केली आहे। काय सांगाल, धर्मचक्र परिवर्तन दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे। आपल्या इथे सुद्धा कार्यक्रम संपन्न झाला, कशा प्रकारे? सर्वात अगोदर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या वतीनं आम्ही आपल्या म्हणजे न्यूज चॅनलचं हार्दिक स्वागत करतो। आज जो धम्म परिवर्तन दिवस आहे या बाबतीत म्हणजे सांगायचं असं आहे की 1900 म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला आम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा दिलेली आहे। म्हणजे यासाठी धम्म दीक्षा दिली आहे की आमचा समाज मागासवर्गीय होता त्यावेळेस, म्हणून आमच्या समाजाला काही या ठिकाणी काही सवलती नव्हत्या। म्हणजे त्या कारणानं आज जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यानं आम्हाला जे आज सवलती लागू झाल्या त्याबद्दल आज धम्म परिवर्तन दिवस आम्ही आज साजरा करत आहोत। आज आमचा समाज एवढा म्हणजे 1956च्या नंतर एवढा विकासात्मक म्हणजे झाला की आमच्या समाजामध्ये शिक्षण आणि सर्व म्हणजे सर्व बाजूनं आमचा समाज आज परिवर्तनाच्या दिशेनं चालत आहे। म्हणून आज आम्ही डॉक्टर बाबासाहेबांची आठवण म्हणून आज धम्म दिवस साजरा करत आहोत। आणि बाबासाहेबांचे कार्य आमच्या धर्मासाठीच नव्हे तर या भारत देशाच्या साठी बाबासाहेबांचे कार्य आहे। म्हणून या देशामध्ये राहणारे सर्व दलित मागासवर्गीय सर्व म्हणजे जाती धर्माच्या लोकांना आज बाबासाहेबांनी राज्यघटनेच्या माध्यमातून आज जेवढा अधिकार आणि सवलती दिल्या, म्हणून आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज म्हणजे त्यांचं जेवढे बी कार्य आहे आज आम्ही ते साजरं करत आहोत। आणि एवढंच माझं सांगणं आहे की असेच सर्व बाबासाहेबांची आठवण करावी हीच आम्ही या चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करत आहे। काय सांगाल बाळासाहेब, आपण सुद्धा मोठ्या प्रमाणात जात पात धर्म पंथभेद हे विसरून समाज कार्यामध्ये अग्रेसर असतात, आजच्या दिवशी काय बोलाल? सर्वप्रथम मी अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, विश्ववंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले तसेच अहिल्यादेवी होळकर, मा रमाई मा भीमाई या गाडगे बाबा या सर्व थोर पुरुषांना अभिवादन करतो। व आज 1956 रोजी महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे आम्हाला दीक्षा देऊन म्हणजे जो बौद्ध केलं, जे बौद्धात रूपांतर केलं, त्याच्यामुळे बाबासाहेबांचे कोटी कोटी उपकार आमच्या समाजावर आहेत। तेच नाही तर ते आम्ही उपकार कधीही विसरणार नाही। तसेच त्यांचे एकट्या फक्त बौद्ध जातीवरच नाही तर येथील येणाऱ्या प्रत्येक घटकावर SC ST OBC NT प्रत्येक जातीला त्यांनी प्रतिनिधित्व दिलेलं आहे। तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नुसतं बौद्ध समाजाचे नेते नसून सर्व समाजाचे नेते आहेत, ही सर्वांना जाणीव असली पाहिजे। व याच्यानंतर धम्मचक्र प्रवर्तन दिन हा याच्यापेक्षा मोठा जल्लोषात झाला पाहिजे एवढी अपेक्षा व्यक्त करतो। जागर जनस्थानसाठी कॅमेरामॅन श्याम वाळस्करसह ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, अकोला।